ढोल आणि शहनाईच्या गजरात मिस्टर शर्मा यांच्या घरी आनंदाची वरात सजली होती. त्यांच्या एकुलत्या एक मुली विभा शर्माचे लग्न होते. जी मुलगी त्यांच्या डोळ्यांचा तारा होती. आज ती नववधू म्हणून सजली होती. मिस्टर शर्मा आणि त्यांच्या पत्नीला आनंद आवरत नव्हता, कारण त्यांच्या मुलीसाठी इतका चांगला वर मिळाला होता की तो पाहून कोणालाही विश्वास बसत नव्हता. मिस्टर शर्मा मध्यमवर्गीय कुटुंबातील होते, पण तरीही ते पत्नी आणि मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत होते. विभा टोकदार, नाकनक्षी, सुंदर कांतीची होती. त्याहूनही अधिक तिची निरागसता, चुलबुल वृत्ती आणि थोडी नटखट स्वभावाची छटा लोकांना वेड लावणारी होती. नुकतेच तिचे कॉलेज संपले होते आणि तिने युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला होता. वय फक्त 20 वर्षांचे होते आणि तिच्यासाठी लग्नाची अनेक स्थळे येऊ लागली होती, कारण ती अतिशय सुंदर होती आणि तिच्या चुलबुल्या खोडकर बोलण्याने ती सगळ्यांना आपलेसे करून घ्यायची. कुणाल, जो शहरातील नामांकित व्यापारी होता, त्याची नजर विभावर पडली आणि तो तिच्यावर फिदा झाला. दुसऱ्याच दिवशी त्याने तिच्या घरी लग्नाचा प्रस्ताव पाठवला आणि अशा प्रकारे लग्नाची तयारी सुरू झाली. कुणालमध्ये कोणतीही उणीव नव्हती, पण विभाने मात्र खूप गोंधळ घातला. "पप्पा, मला आता लग्न करायचं नाही. मला अजून शिकायचं आहे," असे ती म्हणाली. त्यावर वडील म्हणाले, "त्यात अडचण काय आहे? लग्नानंतरही शिकता येईल. कुणालने स्वतः सांगितले आहे, तो तुला लग्नानंतरही शिक्षण घेऊ देईल." विभा म्हणाली, "पप्पा, लग्नानंतर आयुष्य खूप व्यस्त होते. जबाबदाऱ्या वाढतात. लग्नानंतर स्वप्ने पूर्ण होत नाहीत. मला आत्ता शिकायचे आहे, काहीतरी बनायचे आहे." तिने खूप रडारड केली, पण आईवडिलांच्या हट्टापुढे अखेर तिला शरण जावे लागले आणि आज ती नववधू म्हणून बसली होती. नको असतानाही तिचे मन कुणालच्या नावाने धडधडू लागले होते. वय कोवळे होते आणि एखाद्या पुरुषाचा स्पर्श, त्याची उपस्थिती तिने पहिल्यांदाच अनुभवली होती. आतापर्यंत तिचे आयुष्य अगदी बेफिकीरपणे गेले होते, पण आता कुणालला पाहून तिच्या मनात एक वेगळीच गुदगुली होऊ लागली होती. थोड्याच वेळात वरात आली आणि विभाला बाहेर स्टेजवर नेऊन बसवण्यात आले. पंडितजी लग्नाची तयारी करत होते आणि काही वेळातच दोघांचे लग्न लागले. तो क्षणही आला जेव्हा तिला कुणालच्या शेजारी मंडपात बसवण्यात आले. तिने एक नजर बाजूला असलेल्या कुणालकडे टाकली. तो देखणा, सुसंस्कृत दिसत होता. थोड्याच वेळात विवाह सोहळा पार पडला आणि वरातींना जेवण देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. पण विदाईच्या आधी विभाला अचानक जाणवले की तिच्या आईवडिलांचे चेहरे उतरलेले होते. हळूहळू सगळेच कुजबूज करू लागले होते आणि कुणालचाही चेहरा ताणलेला दिसत होता. तिला काहीच कळत नव्हते की अचानक हे सगळे काय घडले आहे. तेवढ्यात तिच्या एका मैत्रिणीने येऊन सत्य उघड केले. "विभा, तुझे पप्पा तुला हुंड्यात हे घर देत आहेत. कुणालची अट आहे की घराचे कागद मिळाल्याशिवाय तो विदाई करणार नाही." हे ऐकताच विभाच्या डोक्यावर जणू बॉम्बच फुटला. हे तर त्यांचे वडिलोपार्जित घर होते. आजोबा पणजोबांच्या काळापासून चालत आलेले घर. कुणालला या घराची गरज काय, हे तिला समजत नव्हते. त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसाय होता. ती ताबडतोब वडिलांकडे गेली. "अरे विभा, तू इथे काय करतेस? जाऊन बस, थोड्याच वेळात तुझी विदाई होईल," असे ते म्हणाले. पण त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता विभाच्या नजरेतून सुटली नाही. "पापा, मी काय ऐकते आहे? तुम्ही हे घर मला हुंड्यात देत आहात?" एका क्षणासाठी त्यांच्या चेहऱ्याचा रंग फिकट पडला, पण त्यांनी स्वतःला सावरले. "त्यात गैर काय आहे? विभा, माझ्याकडे जे काही आहे ते तुझेच आहे. आज नाही तर उद्या हे घर तुझेच होणार आहे. पण पप्पा, आत्ता का? तुम्ही दोघे जिवंत आहात ना? या घरावर तुमचाच हक्क आहे." तेवढ्यात मागून कुणालचा गंभीर आवाज आला, "तू असे का बोलतेस? विभा, जणू मी तुझ्या आईवडिलांना बेघर करत आहे. मी त्यांना याहूनही चांगले आलिशान फ्लॅटमध्ये ठेवेन, पण तुम्हाला या घराचे करायचे काय आहे?" विभाने घशातले पाणी गिळत विचारले. त्यावर कुणाल म्हणाला, "विभा, यात सगळ्यांचाच फायदा आहे. हे घर खूप मोठे आहे आणि त्याची लोकेशन मला हवी होती. मला इथे माझ्या ऑफिसची इमारत उभी करायची आहे. माझ्या ऑफिसमध्ये शेकडो कामगार काम करतात. सध्याचे ऑफिस छोटे पडत आहे आणि तुमच्या घराजवळच माझा कन्स्ट्रक्शन एरिया आहे. हे घर पाडून मी माझ्या ऑफिसची बिल्डिंग उभारणार आहे." हे ऐकताच विवाच्या पायाखालची जमीनच सरकली. तो त्यांचा वडिलोपार्जित वाडा होता.
ज्याला पाडून ऑफिस उभारण्याची तो मोकळेपणाने भाषा करत होता. आणि इकडे विभाचे वडील मान खाली घालून उभे होते. हे मी कदापि होऊ देणार नाही. तुम्हाला ऑफिस उभारायचे असेल तर कुठेही जाऊन उभारा, पण माझे घर मी पाडू देणार नाही. या घरात माझ्या वडिलांच्या घामाच्या थेंबांची कमाई आहे, त्यांच्या स्वप्नांचे अस्तित्व आहे, आणि तुम्ही ते तोडण्याची भाषा करत आहात. जर मला तुमचे खरे हेतू आधीच कळाले असते तर मी तुमच्याशी लग्नच केले नसते. अजूनही वेळ गेलेली नाही. जर तुम्हाला माझी विदाई हवी असेल तर या घराशिवाय मला घेऊन जा, नाहीतर तुम्ही निघून जाऊ शकता. रस्ता समोरच आहे. विभा शहाणपणात बोल, तू काय बोलते आहेस? मिस्टर शर्मा पुढे येत तिला शांत करायला लागले. तुमची मुलगी आहे, तिला समजावून सांगा. आज मी निघून गेलो तर तुमची मुलगी आयुष्यभर उंबरठ्यावर अविवाहित बसून राहील. मला ते मान्य आहे, पण वडिलांना दुःखी करून मी माझा संसार घर थाटणार नाही. वाद इतका वाढला की कुणाल रागाने धमकी देत निघून गेला. एकतर हुंड्यात हे घर मला हवे, नाहीतर 1-2 दिवसात घटस्फोटाचे कागद येतील. विभा आपल्या हट्टावर ठाम राहिली. तिने स्पष्ट सांगितले की जर मला या घरासोबत विदा केले गेले तर मी स्वतःचे आयुष्य संपवीन. विभाचे आईवडील हतबल झाले आणि अशा प्रकारे विदाई न होताच तिसऱ्याच दिवशी घटस्फोटाचे कागद आले. या घटस्फोटाचे विभाला अजिबात दुःख झाले नाही, पण तिचे आईवडील आतून पूर्णपणे कोलमडले. तिला मात्र आनंदच झाला होता की त्या लोभी माणसापासून तिची सुटका झाली. तिने युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला आणि आपले शिक्षण सुरू ठेवले. शिक्षण पूर्ण होताच तिला त्याच युनिव्हर्सिटीत नोकरी मिळाली. आज या घटनेला तब्बल 9 वर्ष पूर्ण झाली होती. त्यानंतरही विवाहाकरता अनेक स्थळं आली, पण घटस्फोटाचा डाग लागल्यानंतर नीट असे कोणतेच नाते समोर आले नाही. हे तिच्या आईवडिलांच्या लक्षात येत होते. काळ जात गेला. विभाचे वय पुढे सरकत गेले आणि तिने तर लग्नाचा विचारच सोडून दिला होता. युनिव्हर्सिटीच्या प्रशस्त कॉरिडॉरमध्ये मिस विभा शर्मा यांच्या सँडलचा टिकटिक असा आवाज घुमत होता, जो इंग्लिश लिटरेचर डिपार्टमेंटमधील सर्वात कठोर आणि शिस्तप्रिय प्राध्यापिका आपल्या वर्गाकडे येत असल्याची घोषणा करत होता. सकाळचे 9 वाजले होते आणि नोव्हेंबरच्या थंड वाऱ्यांनी वातावरणात एक विचित्र शहारा निर्माण केला होता. विभाचे वय 29 वर्ष होते, पण तिच्या चेहऱ्यावरची गंभीरता आणि डोळ्यांमधील थंडपणा तिला वयापेक्षा कितीतरी अधिक प्रगल्भ दर्शवत होता. तिने गडद पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. केसांचा नीटनेटका आंबाडा आणि डोळ्यांवर काळ्या फ्रेमचा चष्मा, ज्यामुळे तिच्या व्यक्तिमत्वात आणखी रुबाब भरत होता. चालता चालता ती मनगटावरच्या घड्याळाकडे पाहत होती, कारण वेळेचा काटेकोरपणा तिच्यासाठी सर्वोच्च होता आणि 1 सेकंदाचा उशीरही तिला मान्य नव्हता. जसा वर्गाचा दरवाजा उघडला तसा आतला गोंगाट क्षणार्धात शांततेत बदलला. जणू कुणी आवाजाचे बटन बंद केले होते. जे विद्यार्थी आतापर्यंत हसत खेळत होते ते लगेच आपल्या जागेवर जाऊन बसले, कारण मिस विभा शर्मा यांच्या वर्गात श्वास घ्यायला मुभा होती, पण हसायला नाही. विभाने फाईल व्यासपीठावर ठेवल्या आणि संपूर्ण वर्गावर नजर टाकली, पण मागच्या बाजूला पाहताच तिची नजर नेहमीप्रमाणे रिकाम्या बाकावरून पुढे सरकली. तेवढ्यात अचानक तिसऱ्या रांगेत उभ्या बसलेल्या एका नव्या चेहऱ्यावर तिची नजर स्थिरावली. हा असा चेहरा होता जो तिने याआधी कधीही कॅम्पसमध्ये पाहिला नव्हता. तो मुलगा 22 ते 23 वर्षांचा दिसत होता, पण त्याच्या बसण्याच्या ढंगात एक वेगळंच स्थैर्य आणि आत्मविश्वास होता. त्याने पांढऱ्या शर्टच्या बाह्या कोपरापर्यंत दुमडल्या होत्या आणि केस निष्काळजीपणे कपाळावर पसरले होते. तो दुसरा कोणी नसून निशांत मेहरा होता, युनिव्हर्सिटीच्या सर्वात मोठ्या ट्रस्टीचा मुलगा आणि अतिशय श्रीमंत घराण्याचा वारस. पण त्या क्षणी तो फक्त एक विद्यार्थी म्हणून तिथे उपस्थित होता. विभाला सर्वात विचित्र वाटले ते निशांत मेहराचे नजर ठेवण्याचे वर्तन. वर्गातील इतर मुलगे नजर चुकवत होते किंवा घाबरलेले होते, पण निशांत मात्र तिला सतत पाहत होता. त्याच्या डोळ्यात भीतीचा लवलेशही नव्हता, उलट एक वेगळीच खोली होती. जणू तो विभाच्या चेहऱ्यावरील प्रत्येक रेषा वाचण्याचा प्रयत्न करत होता. त्याची ही निर्लज्ज निर्भयता विभाला क्षणभरही आवडली नाही. तिने चष्मा नीट करत अटेंडन्स रजिस्टर उघडले
आणि थंड आवाजात म्हणाली की आज आपल्या वर्गात काही नवे चेहरे दिसत आहेत. मला आशा आहे की ते या वर्गाच्या नियमांशी लवकरच परिचित होतील, अन्यथा मी त्यांना परिचित करून देईन. बोलून झाल्यावर तिने पुन्हा निशांतकडे पाहिले, पण तो अजूनही तिला एकटक पाहत होता. त्याच्या डोळ्यात ना शरारत होती ना उथळपणा, पण एक वेगळीच गंभीरता आणि आदर होता, जो विभाच्या 6व्या इंद्रियाला अस्वस्थ करत होता. लेक्चर सुरू झाले आणि नेहमीप्रमाणे विभा शेक्सपियरच्या नाटकांवर बोलू लागली. शिकवताना ती पूर्णपणे त्यात हरवून जात होती. शहराच्या एका सुनसान भागातून जात असताना अचानक तिच्या गाडीला जोराचा धक्का बसला आणि इंजिन बंद पडले. विभाचे हातपाय थंड पडले. तिने अनेकदा किल्ली फिरवली, पण गाडी सुरूच झाली नाही. बाहेर वादळी पाऊस आणि आत दाट अंधार. ती एकटीच रस्त्यावर अडकली होती, जिथे दूरदूरपर्यंत ना वस्ती दिसत होती ना एखादा मेकॅनिक. मोबाईलही सिग्नल नसल्यामुळे निरुपयोगी ठरला होता. भीतीने तिच्या हृदयात घर केले. ती स्टेअरिंगवर डोकं टेकवून रडणार इतक्यात अचानक तिला काचेवर टकटक झाल्याचा आवाज ऐकू आला. ती दचकून उठली आणि घाबरलेल्या नजरेने बाहेर पाहिले. पावसाच्या धुसर वातावरणात एक जड बाईक तिच्या गाडीशेजारी येऊन थांबली होती आणि हेल्मेट घातलेला एक माणूस काच खाली करण्याचा इशारा करत होता. विभाने घाबरत घाबरत काच थोडीशी खाली केली. बाहेर उभ्या माणसाने हेल्मेट काढले आणि विभाला धक्काच बसला. तो निशांत होता, पावसात पूर्ण भिजलेला. त्याचे केस कपाळाला चिकटले होते आणि पाणी चेहऱ्यावरून टपकत होते. निशांत मोठ्या आवाजात म्हणाला, "मॅडम, गाडी खराब झाली आहे का?" विभाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की तो इथे कसा आला. ती अडखडत म्हणाली, "हो, बहुतेक इंजिनमध्ये पाणी गेले असावे." तो म्हणाला, "काळजी करू नका, मी पाहतो." त्याने बाईक स्टँडवर लावली आणि गाडीच्या बोनटकडे गेला. पावसात भिजत त्याचे शरीर थरथरत होते, पण स्वतःची पर्वा न करता तो वायर तपासत होता. तपासताना अचानक त्याच्या तोंडून वेदनेचा मोठा आवाज निघाला. त्याने पटकन हात झटकत स्वतःला मागे घेतले. त्याच्या बोटातून रक्ताची धार पावसाच्या पाण्यात मिसळत वाहू लागली. हे पाहताच विभाच्या तोंडून हलकी किंकाळी फुटली आणि ती काहीही विचार न करता गाडीतून बाहेर आली. निशांत तिला पाहून लगेच पुढे आला. "आपण बाहेर का आलात? आपण भिजाल. आत बसा. तुला दुखापत झाली आहे ना? दाखवा, कुठे लागले आहे?" असे म्हणत तिने नकळत त्याचा हात धरला, जिथून अजूनही रक्त वाहत होते. तिला काय करावे कळत नव्हते. तिने घाईघाईने आपल्या दुपट्ट्याने त्याचे रक्त पुसायला सुरुवात केली. जखम बरीच खोल होती. कदाचित एखाद्या टोकदार लोखंडामुळे त्याचे बोट कापले गेले होते. "मला वाटते निशांत, तुम्ही डॉक्टरांकडे जावे. लोखंडाला गंज असेल तर संसर्ग होऊ शकतो." "मी ठीक आहे. तुम्ही गाडीत बसा. तुम्ही भिजत आहात." असे म्हणत निशांतची नजर विभावरच खिळलेली होती. थंडीमुळे तिचे शरीर हलकेसे थरथरत होते. तेवढ्यात विभाला असे वाटले की तिच्या कमरेवर काहीतरी सरकत आहे. जिथे ते उभे होते तिथे थोडेसे पाणी साचले होते आणि कदाचित पाण्यातला एखादा किडा तिच्या पायावरून वर येत कमरेपर्यंत पोहोचला होता. हा स्पर्श जाणवताच विभाच्या तोंडून हृदय दडपून टाकणारी किंकाळी फुटली आणि ती घाबरून थेट निशांतच्या छातीला जाऊन बिलगली. तिच्या या अचानक हालचालीने निशांत जणू जागेवरच गोठून गेला. तिला नेमके काय झाले आहे हे त्याला कळत नव्हते. "मॅडम, तुम्ही ठीक आहात ना?" त्याचे हात हवेतच लटकले होते. त्याने तिला स्पर्शही केला नव्हता. "निशांत, निशांत, माझ्या पाठीवर काहीतरी आहे," ती थरथरत म्हणाली. तेव्हा निशांतला सगळे समजले. "इट्स ओके. तुम्ही शांत उभ्या राहा. अजिबात हलू नका." मोठ्या नजाकतीने आणि काळजीपूर्वक त्याने आपला हात तिच्या कुर्त्याखाली कमरेवर ठेवला. त्याच्या हातांचा स्पर्श जाणवताच विभाच्या अंगातून जणू वीज संचारली आणि निशांतची अवस्थाही काही वेगळी नव्हती. दोघांच्याही हृदयाचे ठोके इतके वेगाने धडधडत होते की जणू छाती फोडून बाहेर येतील. भिजलेले शरीर आणि ठोक्यांचा चढ उतार निशांतच्या भावनांना वेड लावत होता, पण तरीही तो स्वतःला सावरून होता.
हळूहळू त्याचा हात पुढे सरकला तर विभा मूर्तीप्रमाणे स्थिर उभी होती. सावधपणे हात वर नेताच विभाची बोटे नकळत निशांच्या कमरेत घट्ट रुतली. पुढच्या क्षणी तो छोटासा किडा त्याच्या मुठीत आला. रिलॅक्स व्हा, बघा, किडा काढला आहे, असे म्हणत त्याने तिला हलकेच दूर केले. तो किळसवाना किडा पाहताच विभाच्या तोंडून पुन्हा किंकाळी फुटली आणि ती बेभानपणे निशांच्या छातीत तोंड लपवून बसली. त्या क्षणी भीतीपोटी तिला आपण काय करत आहोत याचे भानच नव्हते. निशांतने तिला सावरत गाडीचे दार उघडले आणि आत बसवले. तुम्ही इथे बसा, गाडी आता लगेचच ठीक होईल, असे म्हणत तो पुन्हा बोनटजवळ गेला आणि वायरशी छेडछाड करू लागला. त्याचे हात तेल आणि मातीने माखले होते, पण चेहऱ्यावर आता समाधान होते. मॅडम, आता गाडी स्टार्ट करा. विभाने किल्ली फिरवली आणि गाडी लगेच सुरू झाली. तिचा जीव भांड्यात पडला. तिने कृतज्ञ नजरेने निशांतकडे पाहिले, जो अजूनही पावसात उभा राहून भिजत होता. तुमचं खूप खूप धन्यवाद. निशांत, तू नसतास तर मी इथे अडकले असते. तू पावसात भिजतोयस, चल गाडीत बस, मी तुला ड्रॉप करते. थोड्या वेळापूर्वी केलेल्या आपल्या वागणुकीवर विभा खूपच लाजली होती. एखाद्या छोट्याशा किड्याला घाबरून निशांतच्या इतक्या जवळ जाण्याची काय गरज होती, याचा तिला स्वतःवरच राग येत होता. निशांत हलकेच हसला आणि मान डोलावली. नाही मॅडम, मला पाऊस आवडतो आणि माझी वाटही इथूनच आहे. मी फक्त तुमच्या मागे मागे येईन, तुम्ही सुरक्षित घरी पोहोचेपर्यंत. पण तू का त्रास करून घेणार? मी निघते, असं विभा म्हणाली. तेवढ्यात निशांतच्या नजरा अचानक गंभीर झाल्या. त्याने विभाच्या डोळ्यात पाहत असे वाक्य म्हटलं की ज्याने तिच्या आत्म्यालाच हादरवून टाकलं. मिस, गाडीला आणि आयुष्यालाही कधीकधी आधाराची गरज असते. एकटं चालणं धैर्य असू शकतं, पण ते नेहमी शहाणपण नसतं. मग तो आयुष्याचा प्रवास असो किंवा गाडीचा. मला नाही वाटत तुम्ही या वादळात एकट्या जावं. पावसाचा आवाज जणू थांबलाच होता. विभाला वाटलं वेळही थबकली आहे. वर्गात लहानसा वाटणारा तो मुलगा या क्षणी तिला भक्कम डोंगरासारखा भासला. जगातल्या प्रत्येक वादळापासून वाचवण्याचा निर्धार करून उभा असलेला. निशांतने हेल्मेट घातलं, बाईक सुरू केली. विभाने गाडी पुढे नेली. रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं तर निशांतच्या बाईकची हेडलाईट तिच्या मागे प्रकाशाची रेषा काढत येत होती. तो संपूर्ण रस्ता तिच्या मागे रक्षकासारखा चालत राहिला, जोपर्यंत विभा घराच्या गेट आत गेली नाही. तो बाहेरच उभा राहिला. त्या रात्री विभाला झोप लागली नाही. निशांतचं ते वाक्य आणि पावसात भिजलेली त्याची ती प्रतिमा तिच्या डोक्यातून जात नव्हती. पहिल्यांदाच तिला जाणवलं की निशांतच्या आत एक जबाबदार पुरुष दडलेला आहे, जो संरक्षण करायला जाणतो, जो न बोलता खूप काही सांगून जातो. संपूर्ण रात्र तिला शांत झोप लागली नाही. एक अनामिक भावना तिच्या संपूर्ण अस्तित्वावर पसरली होती. निशांतच्या हातांची हलकी सरसर तिच्या कमरेवर असल्यासारखी तिला रात्रभर जाणवत राहिली. त्याच्या बायांचा सुरक्षित घेरा जणू तिला संपूर्ण रात्र कवेत घेऊन होता. दुसऱ्या दिवशी विभा विद्यापीठात पोहोचली तेव्हा तिच्यात एक विचित्र बदल झाला होता. ती निशांतचा सामना टाळत होती, कारण कालच्या घटनेने त्यांच्यामधल्या विद्यार्थी शिक्षकांच्या भिंतीत एक भेग पाडली होती. विभा ऑफिसमधून बाहेर पडून लायब्ररीकडे जात होती तेव्हा कॉरिडॉरच्या वळणावर तिची भेट प्रोफेसर राकेशची झाली. राकेश मध्यमवयीन, विवाहित आणि अत्यंत घाणेरड्या चारित्र्याचा माणूस होता. गेल्या कित्येक महिन्यांपासून तो विभाच्या मागे लागला होता. संधी मिळताच तो हिला विचित्र बोलायचा, तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आणि विभा सभ्यतेपोटी व बदनामीच्या भीतीने गप्प राहत होती. आज कॉरिडॉर सुनसान होता. राकेशने संधी सोडली नाही. त्याने विभाचा रस्ता अडवला आणि निर्लज्जपणे तिला वरपासून खालपर्यंत शैतानी हसत म्हणाला, अरे मिस विभा, आज तर तुम्ही फारच हसताय. काय विशेष आहे की कोणासाठी तरी ही तयारी? विभाने तिरस्काराने तोंड फिरवलं आणि पुढे जायचा प्रयत्न केला, पण राकेशने धाडस करून हात पुढे केला आणि तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. भीती आणि रागाने विभा थरथर कापली. ती ओरडणारच होती, पण आवाज गळ्यातच अडकला. राकेशचा हात तिच्यापर्यंत पोहोचायच्या आधीच कुठून तरी एक मजबूत हात पुढे आला आणि हवेतच त्याचा हात पकडला.
पकड इतकी घट्ट होती की राकेशच्या तोंडून वेदनेची किंकाळी निघाली. विभाने चकित होऊन पाहिलं. समोर निशांत मेहरा उभा होता. डोळ्यात रक्त उतरलं होतं. जबडा रागाने आवळलेला. तो संतापाने थरथरत होता. निशांतने राकेशचा हात जोरात वळवत त्याला भिंतीवर आपटलं. राकेश वेदनेने तडफडला. मला सोडा, तुम्ही विद्यार्थी आहात. ही काय हिंमत? राकेश बोलू लागला, पण निशांतने त्याचं वाक्य तोडत कानाजवळ झुकून अतिशय थंड आणि धोकादायक स्वरात म्हटलं, ही शेवटची चेतावणी आहे. राकेश साहेब, पुढच्या वेळी तुमची नजर सुद्धा मॅडमवर चुकीची केली किंवा तुम्ही त्यांच्या जवळ फटकला तर मी विसरेन की तुम्ही शिक्षक आहात आणि मी विद्यार्थी. तुमची अशी अवस्था करीन की आरशात स्वतःकडे पाहण्यासही तुम्ही पात्र राहणार नाही. निशांतचा हा अवतार पाहून राकेश घाबरून गेला. कारण निशांत कोणत्या घराण्यातला आहे आणि तो काय करू शकतो हे त्याला ठाऊक होतं. निशांत झटक्यात त्याचा हात सोडला. राकेश डगमगत कसाबसा सावरला आणि परिस्थिती ओळखून तिथून पळ काढला. आता कॉरिडॉरमध्ये फक्त विभा आणि निशांत उरले होते. विभा भिंतीला टेकून उभी होती. थरथरत तिचा चेहरा फिकट पडला होता. निशांतने तिच्याकडे पाहिलं आणि त्याचा राग क्षणार्धात काळजीत बदलला. तो नरमाईने तिच्या जवळ आला आणि विचारलं, तुम्ही ठीक आहात ना? त्याने काही केलं तर नाही ना? विभाने मान हलवली, पण तिच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. निशांतने मूठ आवळली आणि म्हणाला, मला माफ करा, मी उशिरा पोहोचलो. मला त्याला ठार मारायला हवं होतं. विभा घाबरून निशांतकडे पाहू लागली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, निशांत, तू हे काय केलंस? तो प्रोफेसर आहे. तो तुझं करिअर उद्ध्वस्त करू शकतो. तुला माझ्या प्रकरणात पडायला नको होतंस. तुला युनिव्हर्सिटीमधून काढून टाकतील. विभाच्या आवाजात निशांतसाठी लपलेली काळजी स्पष्ट जाणवत होती. ती स्वतःसाठी नाही तर निशांतच्या भविष्यासाठी घाबरत होती. निशांतने तिच्या डोळ्यात पाहत आणखी एक पाऊल पुढे टाकलं आणि ठामपणे म्हणाला, करिअर जाऊ दे, युनिव्हर्सिटीही जाऊ दे, पण जेव्हा तुमच्या इज्जतीचा प्रश्न येतो तेव्हा मी संपूर्ण जगाशी लढू शकतो. विभा, हे पहिल्यांदाच होतं की त्याने तिला मिस किंवा मॅडम न म्हणता थेट तिच्या नावाने हाक मारली होती. आणि तीही इतक्या हक्काने की विभाचं हृदय छातीतून बाहेर येईल असं वाटलं. तिला त्याला थांबवायचं होतं. ओरडायचं होतं की तो आपली मर्यादा ओलांडतोय, पण तिचे ओठ जणू शिवले गेले होते. निशांतच्या डोळ्यात असलेली ती आग तिला घाबरवतही होती आणि एकाच वेळी आपल्या जादूत गुंतवतही होती. विभाला उमगलं की हा प्रश्न आता फक्त शिक्षक आणि विद्यार्थी इतकाच राहिलेला नव्हता. गोष्ट खूप पुढे निघून गेली होती. निशांतने तिथे थांबणं योग्य नाही असं ठरवलं आणि विभाकडे खोल नजर टाकून तेथून निघून गेला. पण जाताना तो तिला एका नव्या संभ्रमात टाकून गेला होता. विभा तिथेच उभी राहिली. तिच्या कानात निशांतचं ते वाक्य सतत घुमत होतं, जेव्हा तुमचा प्रश्न येतो तेव्हा मी संपूर्ण जगाशी लढू शकतो. तिने आपले थरथरते हात पाहिले आणि मग त्या दिशेकडे नजर टाकली जिथून निशांत मेहरा थोड्याच वेळापूर्वी गेला होता. तिच्या मनात उठणाऱ्या त्या भावनेला काय नाव द्यावं हे तिला कळत नव्हतं. ती फक्त कृतज्ञता होती का नाही ते त्याहून कितीतरी जास्त होतं. तो एक दडलेला भाव होता ज्यापासून ती आयुष्यभर पळत आली होती. कॉरिडॉरमधील त्या घटनेनंतर विभाची अवस्था बिघडली होती. ती आपल्या ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून हळूहळू थरथरत होती आणि समोर टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास सुद्धा तिच्या थरथरत्या हातांना साथ देण्यास नकार देत होता. तिच्या डोक्यात वारंवार निशांतचा तो हिंस्र अवतार आणि राकेशचे हात वळवत बोललेले शब्द घुमत होते. इतका शांत राहणारा मुलगा इतका धोकादायकही असू शकतो यावर तिला विश्वासच बसत नव्हता. पण त्या भीतीसोबतच तिच्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक विचित्र समाधानही पसरत होतं. सुरक्षेची भावना जी तिला कित्येक वर्षांपासून मिळाली नव्हती. पण ती एक शिक्षिका होती आणि निशांत तिचा विद्यार्थी. समाजाच्या नजरेत हे नातं एका कठोर रेषेत बांधलेलं होतं जे ओलांडणं पाप मानलं जात होतं. तिने ठरवलं की हा विषय इथेच संपवायचा आणि निशांतला त्याच्या मर्यादा आठवण करून द्यायच्या. तिने शिपायामार्फत निशांतला आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं
वाट पाहण्याचे ते काही क्षण विभासाठी जणू शतकांसारखे गेले. दरवाजा उघडला आणि निशांत आत आला. त्याच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता, तर तीच जुनी शांतता आणि तीच खोल गंभीरता होती. त्याने अत्यंत आदराने आत येण्याची परवानगी मागितली आणि विभासमोर खुर्चीवर बसला. खोलीत थंड वातावरण असूनही एक वेगळीच उष्णता जाणवत होती. विभाने स्वतःला सावरलं. चष्मा नीट करत कठोर स्वरात बोलायला सुरुवात केली. निशांत, आज तू कॉरिडॉरमध्ये जे केलंस ते अजिबात सहन करण्यासारखं नाही. तू एका वरिष्ठ प्राध्यापकावर हात उगारलास. त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची तुला कल्पना आहे का? तुला युनिव्हर्सिटीमधून काढून टाकू शकतात. तुझं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या बाबतीत हस्तक्षेप करणं बंद कर. मी माझी सुरक्षा स्वतः करू शकते. निशांत शांतपणे तिचं सगळं ऐकत राहिला. त्याची नजर विभाच्या चेहऱ्यावर स्थिर होती. जणू तिच्या शब्दांमागे दडलेली भीती तो वाचत होता. विभा शांत झाल्यावर निशांत खुर्चीच्या पाठीला टेकला आणि अतिशय शांत पण ठाम आवाजात म्हणाला, मॅडम, तुम्ही स्वतःची सुरक्षा करू शकला असतात तर आज त्या माणसाने तुमचा हात धरायची हिंमत केलीच नसती. तुम्ही गप्प राहून सभ्यतेचा पुरावा देत आहात आणि तो त्याला तुमची कमजोरी समजतोय. आणि माझ्या करिअरचा प्रश्न असेल तर कोणतीही डिग्री किंवा करिअर माझ्यासाठी तुमच्या इज्जतीपेक्षा मोठं नाही. निशांतच्या या बोलण्याने विभाला राग आला. ती खुर्चीतून उभी राहिली. टेबलावर हात ठेवत म्हणाली, बस, खूप झालं. निशांत, तू एक विद्यार्थी आहेस आणि विद्यार्थी म्हणूनच राहा. मला तुझ्या सहानुभूतीची किंवा संरक्षणाची गरज नाही. तू माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहेस. तुला जगाचा काहीही अनुभव नाही. हे जे तू भावनांचा खेळ खेळतोयस ना, ते फक्त हार्मोन्सचा परिणाम आहे, जो तुझ्यासारख्या भावनिक वयात सामान्य असतो. काही वर्षांनी तूच या गोष्टींवर हसशील. म्हणून मी तुला शेवटचा इशारा देते, आपल्या अभ्यासावर लक्ष दे आणि माझ्या आसपास फिरणं बंद कर. निशांतही आपल्या जागेवरून उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अशी एक चमक आली की विभा क्षणभर मागे सरकायला भाग पाडली गेली. तो टेबलच्या बाजूने फिरत तिच्या जवळ आला आणि म्हणाला, अनुभव वयामुळे नाही तर परिस्थितींमुळे मिळतो. विभा, मी एक अशी दुनिया पाहिली आहे जी कदाचित तुम्ही अजून पाहिलेली नाही. मी 24 वर्षांचा आहे आणि लहान मुलं नाही. मला काय हवं आहे ते मला माहीत आहे आणि हेही माहिती आहे की तुम्ही माझ्या शिक्षिका आहात. पण त्याआधी तुम्ही एक स्त्री आहात आणि मी एक पुरुष. आणि जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीकडे आदर आणि प्रेमाच्या नजरेने पाहतो, तेव्हा मध्ये ना कोणती डिग्री असते, ना पद, ना वयाची कोणतीही बंधनं. विभाचा श्वास थांबला. निशांतचं दुःख आणि त्याच्या शब्दांमधली दडलेली सत्यता तिला आतून हादरवत होती. तरीही तिने आपल्या अहंकाराची भिंत घट्ट धरून ठेवली होती. ती जवळजवळ ओरडत म्हणाली, शहाणपणाला जागा दे निशांत. ही वेडगडपणाची अवस्था आहे. हे अशक्य आहे. लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? एक शिक्षिका आणि एक विद्यार्थी, लहान वयाचा मुलगा आणि मोठ्या वयाची स्त्री, हे सगळं चित्रपटात छान वाटतं. वास्तवात हे एक पाप आहे आणि मी त्या पापाची भागीदार होऊ शकत नाही. माझ्या ऑफिसमधून बाहेर जा आणि आजपासून मला तुझा चेहराही दाखवू नकोस. माझ्या वर्गातही येण्याची गरज नाही. निशांतच्या डोळ्यात दुःखाची एक लाट उमटली. जणू विभाच्या नकारापेक्षा तिला समाजाची भीती वाटते याचं त्याला जास्त वाईट वाटलं होतं. तो काही क्षण तिला पाहत राहिला. मग खोल श्वास घेत म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला असंच हवं असेल तर मी निघतो. पण लक्षात ठेवा विभा, तुम्ही पळत आहात. मी पळत नाही आणि सत्य कितीही लपवलं तरी एक ना एक दिवस ते उघडकीस येतच. तो वळला आणि दरवाजा उघडला आणि बाहेर निघून गेला. तो गेल्यावर विभा खुर्चीवर कोसळली. दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं आणि डोळ्यातून अश्रू अडथळ्याविना वाहत होते. तिला माहीत होतं की ती खोटं बोलत आहे. तिला माहीत होतं की निशांतच्या शब्दांचा तिच्या हृदयावर परिणाम होत आहे. पण समाजाच्या त्या साकड्या तोडण्याचं धैर्य तिच्यात नव्हतं, ज्या एका स्त्रीच्या पायात जन्मताच बांधल्या जातात. पुढचा 1 आठवडा युनिव्हर्सिटीचं वातावरण विभासाठी असह्य झालं होतं.
निशानने तिचा आदेश मनापासून स्वीकारला होता आणि तो वर्गात नव्हता. विभा जेव्हा लेक्चर देण्यासाठी वर्गात प्रवेश करायची तेव्हा तिची नजर नकळत त्या रांगेतील त्या बाकावर जाऊन थांबायची जिथे निशांत बसायचा. पण तो बाक रिकामाच असायचा. ती रिकामी खुर्ची जणू विभाची थट्टा करत असल्यासारखी वाटायची. तिला असं वाटायचं की वर्गातील सगळा गोंगाट संपून फक्त एक शांतता उरली आहे. शिकवताना ती थांबायची. तिला निशांतचे प्रश्न, त्याची चर्चा, त्याच्या त्या खोल नजरांची आठवण यायची. तिला जाणवू लागलं होतं की ती आता एकटी पडली आहे. कॉरिडॉरमधून चालताना प्रत्येक आवाजावर तिला वाटायचं की निशांत मागे येतोय, पण वळून पाहिल्यावर तिथे कोणीच नसायचं. ही दुरावस्था तिला आतून पोखरत होती. ती स्वतःशी झुंज देत होती की तिने एखाद्या मुलाबद्दल असा विचार करू नये, पण मन ऐकत नव्हतं. पाऊस पडला की तिला ती रात्र आठवायची, जेव्हा तो तिचा रक्षक बनला होता. जेव्हा ती त्याच्या खूप जवळ गेली होती. एखादं पुस्तक उघडलं की तिला निशांतचं प्रेमावरचं तत्वज्ञान आठवायचं. ती अस्वस्थतेच्या टोकावर पोहोचली होती. पहिल्यांदाच तिला जाणवलं की प्रेम फक्त कोणीतरी जवळ असण्याने नाही, तर कोणीतरी नसण्यानेही ओळखलं जातं. पण अजून ही परीक्षा संपलेली नसतानाच तिच्या आयुष्यात आणखी एक नवं वादळ आलं. एके दिवशी सकाळी विभा युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचली तेव्हा तिला वातावरणात एक विचित्र बदल जाणवला. गेटच्या आत शिरताच विद्यार्थ्यांचे गट तिला पाहून कुजबूज करू लागले. काही मुलं एकमेकांकडे विचित्र हसू फेकत होती आणि मुली आपल्या मैत्रिणींच्या कानात काहीतरी कुजबुजत होत्या. विभाला काहीच कळेना. ती जलद पावलांनी स्टाफरूमकडे गेली, पण तिथेही शांतता पसरली. काही प्राध्यापकांनी तिला पाहून नजर वळवली किंवा आपापल्या कामात गुंतल्यासारखं केलं. विभाच्या 6व्या इंद्रियाने धोक्याची घंटा वाजवली. ती आपल्या खुर्चीत बसलीच होती. तेवढ्यात विभाचा शिपाई येऊन म्हणाला की प्रिन्सिपल साहेबांनी तिला तात्काळ बोलवलं आहे. विभाचं काळीज धडधडलं. ती पटकन प्रिन्सिपलच्या ऑफिसकडे निघाली. वाटेत नोटीस बोर्डाजवळ उभे असलेले विद्यार्थी तिला पाहताच इकडे तिकडे झाले आणि जेव्हा विभाची नजर बोर्डावर लावलेल्या काही छायाचित्रांवर पडली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ही तीच छायाचित्र होती जेव्हा तिची गाडी बिघडली होती आणि निशांत पावसात भिजत तिची गाडी दुरुस्त करत होता. पण ती छायाचित्र इतक्या कौशल्याने काढलेली होती आणि त्याखालील मजकूर इतका घाणेरडा होता की पाहणाऱ्यांना वेगळाच अर्थ वाटावा. प्रत्यक्ष सत्य मात्र याच्या पूर्ण विरुद्ध होतं. खाली लिहिलं होतं, विद्यार्थी आणि शिक्षिकेचा नवा अंदाज. शिक्षणाच्या मंदिरात हे काम. विभाचं डोकं गरगरू लागलं. तिच्या पायातली ताकद निघून गेल्यासारखी वाटली. ही नक्कीच प्रोफेसर राकेशचीच कारस्थानी होती. ही सगळी छायाचित्र राकेशपर्यंत कुणी पोहोचवली हे कळत नव्हतं, पण राकेशला संधी मात्र मिळाली होती. आपल्या रागाची आग थंड करण्यासाठी त्याने विभाची इज्जत लिलावात काढली होती. डगमगत्या पावलांनी ती प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये शिरली. तिथे प्रोफेसर राकेश आधीच उपस्थित होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक शैतानी हसू पसरलेलं होतं. प्रिन्सिपल वयस्क आणि जुन्या विचारांचे होते. त्यांनी विभाला पाहताच टेबलावर वर्तमानपत्र आणि ती छायाचित्रे आपटली आणि संतापाने म्हणाले, मिस विभा, हा काय तमाशा आहे? तुमच्यासारखे सिनियर टीचरकडून मला हे अपेक्षित नव्हतं. पूर्ण कॅम्पस या फोटोंबद्दल बोलतोय. पालकांचे फोन येत आहेत की अशा युनिव्हर्सिटीत आम्ही आमची मुलं पाठवायची का, जिथे शिक्षक विद्यार्थ्यांसोबत असं वागतात? विभा रडत म्हणाली, सर, हे खोटं आहे. हे सगळं चुकीचं आहे. माझी गाडी खराब झाली होती आणि निशांतने फक्त मदत केली होती. ही सगळी राकेश साहेबांची कटकारस्थान आहेत. पण प्रिन्सिपलने हात उचलून तिला गप्प केलं आणि म्हणाले, मला कोणतीही सफाई नको आहे. छायाचित्र खोटं बोलत नाहीत आणि साक्षीदारही आहेत की तो मुलगा तुमच्या ऑफिसमध्ये तासनतास बसतो आणि तुमच्यासाठी कुठल्याही थराला जायला तयार असतो. आता आणखी बदनामी टाळायची असेल तर एकच मार्ग आहे. तुम्ही तात्काळ राजीनामा द्या आणि येथून निघून जा. विभावर जणू आभाळ कोसळलं. तिच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीचा, तिच्या इज्जतीचा, तिच्या प्रतिष्ठेचा क्षणार्धात चुराडा झाला होता. तर राकेश उपरोधिक हसत म्हणाला, सर, मी आधीच सांगितलं होतं, या बाईचे लक्षण बरोबर नाहीत.
वरून साधी दिसते, पण आतून विभा काहीच बोलू शकत नव्हती. तिला वाटत होतं जणू ती एखाद्या खोल दरीत कोसळत आहे आणि तिला वाचवायला कोणीच नाही. थरथरत्या हातांनी तिने राजीनाम्याचं पत्र उचललं आणि पेन हातात घेतला. तिचे अश्रू कागदावर पडून शाई पसरवत होते. ती सही करणार इतक्यात अचानक ऑफिसचा दरवाजा जोरदार आवाजात उघडला, जणू कोणीतरी लाथ मारून उघडला असावा. खोलीतील सगळेच चकित झाले. दरवाजात निशांत उभा होता. थ्री पीस सूटमध्ये, प्रचंड दरबदार आणि भयावह व्यक्तित्वासह. त्याच्या मागे युनिव्हर्सिटीचे ट्रस्टी म्हणजेच त्याचे वडील आणि काही सुरक्षारक्षक होते. निशांतने क्षणाचाही विलंब न करता पुढे येत विवाच्या हातातून पेन हिसकावून दूर फेकला आणि राजीनाम्याचा कागद फाडून तुकडे तुकडे करून हवेत उडवून दिला. हे सगळं इतकं अचानक घडलं की राकेश आणि प्रिन्सिपल तोंड उघडच ठेवून पाहत राहिले. निशांतने वळून प्रिन्सिपलच्या टेबलावर दोन्ही हात ठेवले. पुढे झुकत म्हणाला, मिस्टर प्रिन्सिपल साहेब, कोणतीही चौकशी न करता एका सन्माननीय स्त्रीवर इतका घाणेरडा आरोप करण्याची आणि तिच्याकडून राजीनामा मागण्याची तुमची हिंमत कशी झाली? प्रिन्सिपल अडखडत म्हणाला, निशांत बेटा, तुला माहीत नाही ही छायाचित्र? निशांतने मध्येच तोडत म्हटलं, या छायाचित्रांची सत्यता मला फार चांगली माहीत आहे, कारण मी तिथे स्वतः उपस्थित होतो. आणि ही छायाचित्र, असे म्हणत त्याने राकेशकडे बोट दाखवलं, या नीच माणसाने जाणीवपूर्वक कुठून तरी मिळवली आहेत, आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी. राकेश काही बोलणार इतक्यात निशांतचे वडील पुढे आले आणि त्यांनी त्याच्या कानशिलात जोरदार थप्पड मारली. निशांतचे वडील गरजत्या आवाजात म्हणाले, माझ्या युनिव्हर्सिटीत असे अध्यापक आहेत याची मला लाज वाटते, जे आपल्या सहकारी स्त्रीची इज्जत रस्त्यावर आणतात. राकेश, तुला आत्ताच आणि या क्षणी नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे आणि तुझ्यावर छळाचा गुन्हा दाखल केला जाईल. राकेशच्या पायाखालची जमीन सरकली. तो गयावया करू लागला, पण सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून बाहेर ओढून नेलं. आता निशांत विभाकडे वळला, जी अजूनही धक्क्यात खुर्चीवर बसून रडत होती. निशांतने सगळ्यांच्या उपस्थितीची पर्वा न करता गुडघ्यावर बसून तिचा हात धरला. विभाने हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण निशांतची पकड घट्ट होती. तो नरम आवाजात म्हणाला, विभा, माझ्याकडे पहा. विभाने अश्रूंनी ओलावलेल्या पापण्यांनी त्याच्याकडे पाहिलं, तेव्हा तिला तोच रक्षक दिसला, जो पावसात तिच्यासोबत उभा होता. निशांतने प्रिन्सिपल आणि आपल्या वडिलांकडे पाहत मोठ्या आवाजात म्हटलं, या मिस विभा शर्मा आहेत, युनिव्हर्सिटीतील सर्वात सन्माननीय शिक्षिका, आणि मी त्यांचा आदर करतो. आजनंतर कुणीही त्यांच्या दिशेने बोट दाखवलं किंवा चुकीची गोष्ट केली तर मी ही युनिव्हर्सिटी बंद करून टाकीन आणि संपूर्ण शहरात खळबळ माजवीन. या फक्त माझ्या टीचर नाहीत, या माझी जबाबदारीही आहेत. निशांतच्या वडिलांनीही गंभीर नजरेने प्रिन्सिपलकडे पाहत सांगितलं, मिस विभा शर्मा यांची तात्काळ माफी मागा आणि युनिव्हर्सिटीत नोटीस काढा की ही छायाचित्र बनावट होती. प्रिन्सिपलने लज्जेने मान खाली घातली आणि माफी मागितली. विभा निशांतकडे पाहत होती. त्या क्षणी तो तिला जगातला सर्वात शक्तिशाली पुरुष वाटत होता. त्याने फक्त तिला वाचवलंच नव्हतं, तर तिला तो सन्मान दिला होता जो कदाचित तिला आयुष्यात कधीच मिळाला नव्हता. निशांतने तिच्या डोळ्यात पाहत हळूच म्हटलं, मी सांगितलं होतं ना, सत्य एक ना एक दिवस समोर येतच आणि मी तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. त्या क्षणी विभाला जाणवलं की तिचं हृदय आता तिच्या ताब्यात राहिलेलं नाही. ती हरली होती. त्या मुलाच्या जिद्दीपुढे. प्रिन्सिपलच्या ऑफिसमधला गोंधळ आता शांत झाला होता आणि युनिव्हर्सिटीच्या वातावरणात पसरलेली विषारी धुंद निशांतच्या पावलांनी दूर झाली होती. पण वादळानंतर पसरलेली शांतता त्याहूनही जड आणि गूढ होती. निशांत आणि विभा प्रिन्सिपलच्या ऑफिसमधून बाहेर पडून कॉरिडॉरमधून चालत होते. विभाला आपले पाय जमिनीवर नसून हवेतच असल्यासारखे वाटत होते. डोकं गरगरत होतं. हृदयाची धडधड अजूनही वेगात होती. पण त्या क्षणी तो तिला एखाद्या विद्यार्थी वाटत नव्हता, तर जणू असा एखादा विजयी बादशाह वाटत होता, ज्याने आत्ताच आपल्या राणीची इज्जत वाचवून मोठी जंग जिंकली होती. निशांतच्या चालण्यात आत्मविश्वास ओसंडून वाहत होता. त्याचे खांदे ताठ होते
आणि त्याच्या चालण्यात एक वेगळीच मर्दानी ठामपणा होता जो दुर्लक्षित करणे अशक्य होतं. ते दोघेही युनिव्हर्सिटीच्या मागील बाजूला असलेल्या पार्किंग एरियात येऊन पोहोचले, जिथे पूर्ण शांतता पसरली होती. सूर्य मावळत चालला होता आणि वातावरणात पिवळसर प्रकाश पसरू लागला, जो दृश्य अधिकच सुंदर करत होता. विभा आपल्या गाडीपाशी येऊन थांबली आणि एक दीर्घखोल श्वास घेत स्वतःला सावरायचा प्रयत्न करू लागली. तिला वाटलं की आता काहीतरी बोलणं गरजेचं आहे, कारण ही शांतता तिच्या मनावर क्षणोक्षणी अधिकच ओझं बनत चालली होती. तिने वळून निशांतकडे पाहिलं, जो काही पावलांच्या अंतरावर उभा होता. त्याची नजर अजूनही विभाच्या चेहऱ्यावर खिळलेली होती. त्या नजरेत राग नव्हता, तर एक विचित्र थकवा आणि न मिळू शकणाऱ्या इच्छेचं दुःख होतं, जे दगडालाही वितळवेल असं होतं. विभाने कोरड्या ओठांवर जीभ फिरवत हळू आवाजात म्हटलं, निशांत, मी तुझा आभार कसा मानू मला समजतच नाही. आज तू माझ्यासाठी जे केलंस ते कुणीही करू शकलं नसतं. तू माझी इज्जत वाचवलीस, माझा हरवलेला सन्मान परत मिळवून दिलास. कदाचित मी आयुष्यभर तुझा हे उपकार फेडू शकणार नाही. तू खूप चांगला विद्यार्थी आहेस, एक खूप चांगला माणूस आहेस. निशांतच्या चेहऱ्यावरचे भाव, जे आधी मृदू होते, विभाच्या शेवटच्या शब्दांवर अचानक कठोर झाले. त्याने झटक्यात डोकं वर केलं आणि 2 पावलं पुढे टाकत विभाच्या अगदी जवळ आला. इतका जवळ की विभाला त्याच्या उष्ण श्वासांचा स्पर्श आपल्या कपाळावर जाणवू लागला. ती घाबरून मागे सरकू पाहत होती, पण गाडीच्या बॉडीने तिला अडवलं. निशांतने आपले दोन्ही हात विभाच्या उजव्या डाव्या बाजूला गाडीवर टेकवले आणि तिला आपल्या घेरात घेतलं. त्याच्या डोळ्यात अशी जळजळ होती की विभा तिथे जणू गोठून गेली. निशांतने अत्यंत कठोर आणि ठाम स्वरात म्हटलं, बस करा मिस विभा शर्मा, देवासाठी तरी बस करा. हे थँक्स, हे उपकार, हे स्टुडंट टीचरचं नातं आता बंद करा. मी हे शब्द ऐकून थकलो आहे. तुम्हाला खरंच वाटतं का की मी हे सगळं फक्त एका टीचरसाठी केलं? तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यासमोर उभ्या असलेल्या या संपूर्ण युनिव्हर्सिटीला मी फक्त यासाठी पणाला लावलं की तुम्ही मला चांगला विद्यार्थी म्हणावं? विभाकडे काहीच उत्तर नव्हतं. ती फक्त स्तब्ध नजरेने त्याच्याकडे पाहत राहिली. निशांत पुढे बोलत राहिला, डोळे उघडा विभा आणि माझ्या आत डोकावा. तुम्हाला माझ्यात फक्त 23-24 वर्षांचा मुलगा दिसतोय का? माझं प्रेम, माझे वेगळेपणा, तुम्हाला फक्त एका विद्यार्थ्याची चांगुलपणाची भावना वाटते का? आज मी जे काही केलं ते त्या बाईसाठी केलं जिच्यावर मी प्रेम करतो, जिच्यासाठी मी जगातील प्रत्येक भिंत पाडू शकतो. विभा थरथरत म्हणाली, निशांत, शुद्धीत ये. तू काय बोलतोयस? आपले दोघांचे रस्ते वेगळे आहेत, आपली दुनिया वेगळी आहे. हे सगळं भावना आहेत. तू अजून तरुण आहेस म्हणून तुला हे प्रेम वाटतंय, पण हे फक्त आकर्षण आहे. निशांतने कडू हसू हसत म्हटलं, आकर्षण? तुम्ही याला आकर्षण म्हणत माझा अपमान करत आहात. वयाचा फरक फक्त कॅलेंडरवर असतो, हृदयावर नाही. प्रेम करण्यासाठी जन्मतारीख जुळणं गरजेचं असतं का? माणसाला वयाच्या कैदेत ठेवता येतं का? तुम्ही माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठ्या आहात, तर काय झालं याचा अर्थ असा होत नाही का की मी तुम्हाला सुरक्षितता देऊ शकत नाही? तुम्हाला माझ्यात तो मर्द दिसत नाही का जो तुमचं ओझं उचलू शकतो? विभाचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. निशांतचा प्रत्येक शब्द जणू खंजीर बनून थेट तिच्या हृदयात घुसत होता. तिने स्वतःभोवती उभारलेल्या सगळ्या भिंती शांततेसारख्या कोसळू लागल्या होत्या. निशांतने आपला चेहरा तिच्या आणखी जवळ आणला आणि कुचकुचत्या स्वरात म्हणाला, माझ्या डोळ्यात पाहून सांगा की तुम्हाला माझ्यामुळे काहीच फरक पडत नाही. सांगा की मी तुमच्या जवळ असताना तुमचं हृदय धडधडत नाही. सांगा की माझी उपस्थिती तुम्हाला त्रास देते. जर तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून हे म्हणाल तर मी शपथ घेतो की या क्षणी मी इथून निघून जाईल आणि कधीही परत येणार नाही. विभाने नजर चुकवण्याचा प्रयत्न केला, पण निशांतने अलगद तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा आपल्या दिशेने वळवला. विभाच्या डोळ्यात अश्रू होते. ती खोटं बोलू शकत नव्हती आणि खरं बोलण्याची तिच्यात हिंमत नव्हती. तुटक्या शब्दात ती म्हणाली, मला जाऊ दे निशांत, मला घरी जायचं आहे. निशांतने काही क्षण तिच्या ओलसर डोळ्यात पाहिलं आणि मग हळूच मागे सरकला.
त्याने तिला वाट मोकळी करून दिली, पण जाताना एवढंच म्हणाला, "तुम्ही जाऊ शकता, विभा. पण लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःपासून पळत आहात. माणूस संपूर्ण जगापासून लपू शकतो, पण आपल्या हृदयापासून नाही." विभाने थरथरत्या हातांनी गाडीचं दार उघडलं आणि आत बसली. तिने एकदाही वळून निशांतकडे पाहिलं नाही, कारण तिला माहीत होतं की जर तिने वळून पाहिलं तर कदाचित ती कधीच निघून जाऊ शकणार नाही. तिने गाडी वेगात हाकलली, पण तिचं हृदय मात्र तिथेच पार्किंगमध्ये त्या मुलाच्या पावलांजवळ राहून गेलं. थकलेली आणि भावनांनी भरलेली विभा घरी पोहोचली. जे घर कधी तिच्यासाठी शांततेचं ठिकाण होतं, ते आज तिला जणू खायला उठत होतं. ड्रॉइंग रूममध्ये पाऊल टाकताच वातावरणात एक विचित्र कोंडमारा जाणवला. तिचे आई वडील सोफ्यावर बसले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर गूढ शांतता होती. समोरच्या टेबलावर चहाचे रिकामे कप आणि काही मिठाईचे डब्बे ठेवलेले होते. याचा अर्थ थोड्याच वेळापूर्वी इथे कोणीतरी पाहुणे येऊन गेले होते. विभा खोलीकडे जायला निघाली, पण आईच्या आवाजाने तिला थांबवलं. "विभा, थांब. आपल्याला तुझ्याशी एक फार महत्वाची गोष्ट बोलायची आहे." तिचे पाय तिथेच थांबले. ती वळली आणि समोरच्या सोफ्यावर बसली. आतून एक अनोळखी भीती तिला जाणवत होती. आईवडिलांनी घसा साफ केला आणि म्हणाले, "बेटा, आज गुप्ता साहेब आले होते आपल्या मुलाचं नातं घेऊन. तुला माहीत आहे ना, त्यांचं कुटुंब किती प्रतिष्ठित आणि मोठं आहे आणि ते स्वतः किती मोठे व्यावसायिक आहेत." विभाचं काळीज बुडालं. तिला माहीत होतं ही गोष्ट कुठे जाणार आहे. धडधडत्या हृदयाने तिने विचारलं, "कोणता मुलगा?" आईने लगेच सांभाळून घेतलं, "अरे, तोच त्यांचा मोठा मुलगा विक्रम. खूपच गोड, प्रतिष्ठित, समजदार माणूस आहे. पत्नीच्या निधनानंतर तो एकटाच आहे. 2 मुलं आहेत, फुलांसारखी. त्याला एका समजूतदार जीवनसाथीची गरज आहे, जी घर सांभाळेल आणि मुलांना आईचं प्रेम देईल." विभाला वाटलं जणू कोणी तिच्या तोंडावर जोरदार चपराक मारली आहे. विक्रम 45 वर्षांचा अर्धवयीन माणूस होता, ज्याचे डोक्यावरचे केसही उडाले होते आणि जो आपल्या पहिल्या पत्नीशीही अत्यंत रूढीवादी वागणूक ठेवायचा. ज्याची मुलं आता टीनेजमध्ये पोहोचली होती. तिच्या आईवडिलांना आपल्या मुलीसाठी हाच माणूस सापडला होता का? अविश्वासाने ती म्हणाली, "मम्मा, तुम्ही विक्रमबद्दल बोलताय. तो तर माझ्यापेक्षा किमान 15 वर्षांनी मोठा आहे. त्याची मुलं शाळेत जातात. तुम्ही माझं लग्न एका अर्धवयीन माणसाशी लावू इच्छिता? फक्त म्हणून की मी घटस्फोटित आहे. आता माझ्या आयुष्याची किंमत इतकीच उरली आहे का?" आई रागाने म्हणाली, "हळू बोल विभा. तू आता 16 वर्षांची कुमारिका नाहीस, जिच्यासाठी राजकुमार येतील. तुला आपलं वय आणि परिस्थितीही पाहायला हवी. 29 वर्षांची होऊन आता 30व्या वर्षात पाऊल टाकलं आहेस. समाजात लोक बोलतात, विक्रम सेटल्ड आहे, स्वतःचं घर आहे, गाडी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो तुझ्या वयाच्या हिशोबाने अगदी योग्य आहे. तो तुला आनंदी ठेवेल." विभाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तडफडत ती म्हणाली, "कुठला आनंद मम्मा? कसा आनंद? आनंदाचं माप फक्त बँक बॅलन्स आणि मोठं घर असतं का? माझ्या आवडीनिवडींना काहीच किंमत नाही का? तुम्ही मला फक्त एक आया बनवू पाहताय, जी जाऊन कुणाच्या अनाथ मुलांना सांभाळेल. माझं हृदय, माझी शांती, माझ्या भावना याचं काय? त्यांचं काय होणार?" वडिलांनी रागाने टेबलावर हात आपटला आणि म्हणाले, "भावनिक बोलणं बंद कर विभा. आम्ही तुझ्या भल्यासाठीच हे करत आहोत. आयुष्यभर आम्ही तुझं ओझं उचलू शकत नाही, ना लोकांचे टोमणे ऐकू शकतो. आजकाल युनिव्हर्सिटीतही तुझ्याबद्दल कशा कशा चर्चा सुरू होत आहेत. यातच भलाई आहे की तू सन्मानाने आपलं घर बसवावंस. आम्ही त्यांना शब्द दिला आहे आणि पुढच्याच आठवड्यात साखरपुडा आहे." विभाला वाटलं की खोलीचं छत तिच्यावर कोसळणार आहे. ती तेथून उठून धावत आपल्या खोलीत आली आणि दार बंद केलं आणि थेट पलंगावर कोसळली. ती रडू लागली. आज जशी तिला आपल्या असहाय्यतेची कीव येत होती, तशी कधीच आली नव्हती. तिचे स्वतःचे आईवडीलही तिला समजून घ्यायला तयार नव्हते. त्यांच्या दृष्टीने ती फक्त एक जबाबदारी होती, जी शक्य तितक्या लवकर पूर्ण करायची होती. "तो तुझ्या वयाच्या हिशोबाने योग्य आहे." हे शब्द तिच्या कानात घुमत राहिले. अचानक तिला निशांत मेहरा आठवला.
तिच्यापेक्षा 6 वर्षांनी लहान असलेला तो मुलगा, पण त्याच्या गोष्टी, त्याची विचारसरणी कोणत्याही परिपक्व वयाच्या पुरुषापेक्षाही उंच होती. निशांत म्हणाला होता, वयाचा फरक हृदयावर नसतो. आणि इथे तिचे आईवडील तिला समजावत होते की जोडी फक्त वयाच्या हिशोबानेच जुळते, हृदयाच्या हिशोबाने नाही. एका बाजूला तो माणूस होता जो तिला राणीप्रमाणे ठेवू इच्छित होता, जो तिच्या इज्जतीसाठी संपूर्ण जगाशी लढला होता. आणि दुसऱ्या बाजूला हा समाज, जो तिला फक्त गरजेची वस्तू समजत होता आणि एका अर्धवयीन माणसाच्या हवाली करत होता. बाहेर रात्र गडद झाली होती आणि खिडकीवर पावसाचे थेंब आदळू लागले होते. विभाचा श्वास कोंडत होता. तिला वाटत होतं, जर ती अजूनही गप्प राहिली तर ती मरून जाईल. ती खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर अंधार दाटलेला होता. पाऊस अधिकच जोरात कोसळत होता. अगदी तसाच जसा त्या रात्री पडला होता, ज्या रात्री निशांतने तिची गाडी दुरुस्त केली होती. आज ती फक्त आपल्या तारणहाराला हाक देत होती आणि तिच्या मनात सतत एकच नाव घुमत होतं, निशांत. थरथरत्या हातांनी तिने मोबाईल उचलला. तिची बोटं स्क्रीनवर थरकापू लागली. तिने कॉन्टॅक्ट लिस्ट उघडली आणि निशांतचा नंबर डायल केला, जो तिने कधीच सेव्ह केला नव्हता, पण तरीही तो तिला अचूक आठवत होता. 1 रिंग, 2 रिंग आणि 3ऱ्या रिंगला समोरून फोन उचलला गेला. हॅलो, निशांतचा आवाज आला. त्या आवाजात झोप नव्हती, तर एक शांत वाट पाहणं होतं. जणू तो याच फोनची वाट पाहत होता. विभाच्या घशात शब्द अडकले. ती काहीच बोलू शकली नाही. फक्त तिच्या सिसक्यांचा आवाज फोन माध्यमातून निशांतपर्यंत पोहोचत राहिला. दुसऱ्याच टोकाला क्षणभर शांतता पसरली आणि मग निशांतचा बेचैन आवाज आला, विभा, विभा, काय झालं? तुम्ही रडताय? विभाने कसाबसा आवाज सावरला आणि रडत म्हणाली, निशांत, मला वाचवा. माझा श्वास घुटमळतोय. हे लोक मला मारून टाकतील. हा समाज मला मारून टाकेल. मी हे लग्न करू शकत नाही. मी मरून जाईन. तुम्हाला काहीही होणार नाही विभा. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. निशांतच्या आवाजात घबराट नव्हती, तर ठाम निश्चय आणि ताकद होती. त्याने लगेच विचारलं, तुम्ही कुठे आहात? घरी आहात का? विभा हिसक्यांच्या मध्ये म्हणाली, हो. ते लोक माझं लग्न विक्रमशी. निशांतने तिची गोष्ट मध्येच थांबवली आणि म्हणाला, मला काहीच ऐकायचं नाही. फक्त मला एवढंच सांगा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता का? विभाच्या तोंडून नकळत निघालं, हो, ठेवते. स्वतःपेक्षा जास्त ठेवते. हा तिचा पहिलाच स्पष्ट कबुली जबाब होता. या कबुलीने निशांत मेहराला जी ताकद मिळाली, ती त्याला अत्यंत गरजेची होती. निशांत ठाम आवाजात म्हणाला, मग भीती सोडा. मी आता या क्षणी येतोय. कुणीही तुम्हाला माझ्यापासून वेगळं करू शकत नाही, ना तुमचे आई वडील, नाही संपूर्ण दुनिया. तुम्ही फक्त माझ्याच आहात विभा. आणि आजच सगळा निर्णय होईल. फोन कट झाला, पण विभाच्या कानात निशांतचा आवाज अजूनही घुमत राहिलाय, मी येतोय. या शब्दांनी तिच्या जिवंत नसलेल्या अस्तित्वात जणू प्राण फुंकले. बाहेर वादळ जोरात होतं. ढग गरजत होते. वीज कडाडत होती. पण विभाच्या आतलं वादळ याहूनही भयंकर होतं. ती खिडकीतून बाहेर रस्त्याकडे पाहू लागली, जिथे स्ट्रीट लाईटची फिकट रोषणाई पावसात न्हाऊन निघत होती. तिला माहीत होतं, ही रात्र तिच्या आयुष्यातली सगळ्यात लांब आणि निर्णायक ठरणार होती. तिने ठरवलं होतं की आता ती समाजाची पर्वा करणार नाही. आता ती फक्त आपल्या हृदयाचं ऐकणार होती. आणि तिचं हृदय या क्षणी पावसात भिजलेल्या रस्त्यांवर निशांतच्या पावलांची चाहूल ऐकत होतं. तिला खात्री होती, तो येईल, नक्की येईल. कारण त्याने सांगितलं होतं की प्रेमाला वय नसतं आणि आज त्या प्रेमाची कसोटी लागणार होती. फोन बंद झाल्यानंतरचे क्षण विभासाठी असह्य लांब वाटत होते. प्रत्येक क्षण तिच्या हृदयावर हातोड्यासारखा कोसळत होता. ती खिडकीच्या काचेला कपाळ टेकवून अंधारातल्या रस्त्याकडे पाहत उभी होती, जिथे पावसाचा आवाज एखाद्या युद्धाच्या नगाऱ्यासारखा घुमत होता. तिचे आईवडील कदाचित आपल्या खोलीत जाऊन झोपले असतील किंवा तिच्या नशिबाचा निर्णय करून शांत झाले असतील, पण ती मात्र जागी होती. अचानक गल्लीतल्या वळणावर एक तेजस्वी प्रकाश दिसला, ज्याने पावसाच्या थेंबांना हिऱ्यासारखं चमकावलं. त्याचवेळी एका भारी बाईकच्या इंजिनचा ओळखीचा गर्जना करणारा आवाज आला, ज्याने रात्रीच्या शांततेचा भंग केला. विभाचं हृदय उडून गळ्यात आलं.
तोच आवाज जो तिला सुरक्षिततेची जाणीव करून देत होता. तो निशांत होता. त्याने दिलेलं वचन पाळलं होतं. तो आला होता. बाईक थेट गेटबाहेर येऊन थांबली आणि हॉर्नचा एक लांब, अस्वस्थ करणारा आवाज विभाच्या अस्तित्वात वीज भरून गेला. एक क्षणही न दवडता तिने आपल्या खोलीचं दार उघडलं आणि वेड्यासारखी बाहेर धावली. तिने चप्पलही घातल्या नव्हत्या. ती फक्त आपल्या भावनांच्या प्रवाहात वाहत होती. अंगणात पावसाचं पाणी साचलं होतं आणि थंड वाऱ्याचे झोत तिच्या अंगावर आदळत होते, पण तिला कशाचंच भान नव्हतं. थरथरत्या हातांनी तिने बाहेरचं कुलूप उघडलं आणि लहान दार उघडून बाहेर आली. समोर बाईक पाहताच तिचा श्वास अडखडला. निशांत बाईकवर बसलेला होता. त्याचं पूर्ण अंग पावसात भिजलेलं होतं. त्याचे केस कपाळावर चिकटले होते आणि शर्ट छातीला असा चिकटला होता की श्वासोच्छवासाचा प्रत्येक चढ उतार स्पष्ट दिसत होता. पण सर्वात भयंकर आणि तरीही सुंदर गोष्ट म्हणजे त्याचे डोळे, जे पावसातही निखारेसारखे धगधगत होते. विभाला पाहताच तो बाईकवरून उतरला आणि 2 मोठ्या पावलात तिच्या अगदी समोर उभा राहिला. आता दोघांमध्ये फक्त पावसाचे थेंब आणि त्यांच्या भावनांचा निर्णय उरला होता. विभा थंडीने आणि भावनांच्या तीव्रतेने थरथरत होती. तिचे दात वाजत होते आणि अश्रू पावसाच्या पाण्यात मिसळून वाहत होते. निशांतने तिला या अवस्थेत पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरची तडफड स्पष्ट दिसत होती. पावसाच्या गडगडाटाला चिरत तो मोठ्या आवाजात म्हणाला, "वेडी झाली आहेस का विभा? स्वतःशी असं का वागतेस? फक्त जगाच्या भीतीने? लोक काय म्हणतील यासाठी?" विभा रडत म्हणाली, "मी घाबरले होते निशांत. मी कमकुवत झाले होते. मला वाटलं हेच कदाचित माझं नशीब आहे." निशांत पुढे गेला आणि तिचे दोन्ही हात आपल्या मजबूत हातात घट्ट पकडून तिला हलवत म्हणाला, "कसलं नशीब? कोणतं नशीब? नशीब माणूस स्वतः घडवतो आणि मी माझं नशीब तुला निवडून घडवलं आहे. तू त्या अर्धवट वयाच्या माणसाशी लग्न करशील का? फक्त तो तुझ्या वयाचा आहे म्हणून. तो तुला ते प्रेम देऊ शकेल का जे मी देतो? तो तुझ्या आत्म्याला समजू शकेल का? तो फक्त आपल्या मुलांसाठी आई शोधतोय आणि मी माझ्यासाठी आयुष्य शोधतोय." विभाला निशांतची पकड घट्ट जाणवत होती, पण त्यात वेदना नव्हत्या. तर असं वेळ होतं जे तिच्या मनातले सगळे विरोध, सगळ्या भीती संपवत होतं. ती तडफडत म्हणाली, "निशांत, हा समाज, हे लोक, माझे आई वडील सगळे भिंतीसारखे उभे आहेत. मी या भिंती कशा पाडू?" निशांतने तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि आपलं कपाळ तिच्या कपाळाला टेकवलं. दोघांचे श्वास एकरूप झाले होते आणि अंगावर पाऊस कोसळत होता. तो म्हणाला, "मग या भिंती कोसळू दे. 2 मनांमध्ये भिंत उभी करणारे समाजाचे नियम जळू दे. माझा हात धर विभा. मी वचन देतो, जेव्हा तू 50ची असशील आणि मी 43चा, तेव्हाही मी तुला आजसारखंच प्रेम करेन. तेव्हाही तू माझ्यासाठी आज इतकीच सुंदर असशील." वयाची भीती, म्हातारपणाच्या सुरकुत्या, हे सगळं फोल आहे. प्रेम आत्म्याशी असतं आणि आत्मा कधीच म्हातारा होत नाही. विभाचा आतला बांध तुटला. तिने डोळे मिटले आणि स्वतःला निशांतच्या स्वाधीन केलं. तिने हात उचलून त्याच्या कमरेभोवती गुंडाळले आणि आपलं डोकं त्याच्या भिजलेल्या छातीवर टेकवलं, जिथे त्याचं हृदय वेड्यासारखं धडधडत होतं. हे जणू तिच्या विजयाचं आणि समाजाच्या पराभवाचं जाहीर विधान होतं. निशांतने तिला आपल्या बहुपाशात लपवून घेतलं. जणू जगाच्या प्रत्येक नजरेपासून तिला वाचवू पाहत होता. दोघं पावसात उभे असतानाच अचानक गेटच्या आतून विभाच्या आईवडिलांचा घाबरलेला आवाज आला. गेट उघडला आणि छत्र्या धरत ते बाहेर आले. समोरचं दृश्य पाहून ते दगडासारखे थिजून गेले. त्यांची मुलगी, जी कडक बंधनात वाढलेली, शांत आणि सरळ म्हणून ओळखली जायची, ती रात्रीच्या अंधारात पावसात भिजत एका मुलाच्या गळ्यात पडलेली होती. विभाच्या वडिलांनी संतापलेल्या आवाजात हाक मारली, "विभा, ही काय बेशर्मी आहे?" निशांतने विभाला सोडण्याऐवजी एका हाताने तिला आपल्या मागे घेतलं आणि स्वतः तिच्यासमोर ढाल बनून उभा राहिला. त्याच्या देहबोलीत अजिबात संकोच नव्हता, तर ठाम निर्णय होता. "अंकल, ही बेशर्मी नाही, ही सत्यता आहे, जी तुम्ही स्वीकारायला घाबरत आहात. मी विभावर प्रेम करतो आणि आम्ही एकमेकांचे झालो आहोत. आता कोणतीही ताकद आम्हाला वेगळं करू शकत नाही." विभाचे वडील संतापाने निशांतकडे पुढे सरसावले, पण त्याच्या डोळ्यात पाहताच थांबले.
त्या नजरेत आदरासोबत एक इशाराही होता की विभावर जर जबरदस्ती केली गेली तर तो काहीही करायला मागे पुढे पाहणार नाही. निशांत नरमाईने पण ठामपणे म्हणाला, अंकल, मी सन्मानाने माझ्या आईवडिलांना घेऊन येईन आणि विभाला माझ्या घरी घेऊन जाईन. पण जर तुम्ही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर मग मी कोणताही विचार करणार नाही. विवानेही धैर्य एकवटले. ती निशांतच्या मागून पुढे आली आणि वडिलांना म्हणाली, पप्पा, मी विक्रमशी लग्न करू शकत नाही. मी मरेन, पण त्याच माणसासोबत राहू शकत नाही. निशांत, ही माझी निवड आहे आणि जर हे पाप असेल तर ते पाप करायला मी तयार आहे. त्या रात्री पाऊस थांबला, पण पुढचे काही दिवस एखाद्या युद्धापेक्षा कमी नव्हते. अखेर निशांतने आपली गोष्ट खरी करून दाखवली. तो आपल्या आईवडिलांना घेऊन आला आणि त्याचे आईवडील आधीपासूनच त्याच्या सन्मानाचे रक्षक बनले होते. त्यांनी मुलांच्या आनंदासाठी समाजाचा सगळा विरोध झुगारून दिला. विभाच्या आईवडिलांनीही सुरुवातीला खूप विरोध केला. लोक बोलत राहिले, मुलगा लहान आहे, जोडी शोभत नाही. पण निशांतवर याचा काहीही परिणाम झाला नाही. त्याने प्रत्येक टोमण्याला शांततेने उत्तर दिलं आणि विभाचा हात घट्ट धरून ठेवला. अखेर प्रेम जिंकलं. तो दिवसही आला जेव्हा विभा वधू बनून स्टेजवर बसली होती. लाल रंगाचा जडजोडा तिच्या अंगावर खुलून दिसत होता. मेकअपने तिच्या चेहऱ्याचं सौंदर्य आणखी खुलवलं होतं. पण ती चमक तिच्या आयुष्याचं ध्येय गाठल्यावर मिळालेल्या समाधानातून आलेली होती. निशांत शेरवानी घालून हॉलमध्ये आला तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. तो एखाद्या राजकुमारासारखा दिसत होता. स्टेजवर येऊन विभाच्या शेजारी बसत तो हळूच म्हणाला, आज तू सगळ्यांपेक्षा वेगळी, सगळ्यांपेक्षा सुंदर दिसतेस. विभा लाजत नजर खाली घालते. विधी पूर्ण झाले. आशीर्वाद दिले गेले आणि मग निरोबाच्या भावनांनी भरलेला क्षण आला. यावेळी विभाच्या डोळ्यात विरहाचं दुःख कमी आणि नव्या प्रवासाचा आनंद जास्त होता. ती निशांतसोबत त्याच्या घरी पोहोचली, जिथे फुलांच्या पाकळ्या उधळून तिचं स्वागत करण्यात आलं. खोली अतिशय सुंदर सजवलेली होती. सर्वत्र गुलाब आणि मोत्यांच्या फुलांच्या दरवळ पसरलेला होता. विभा पलंगाच्या कडेला बसली होती आणि तिचं हृदय एखाद्या पाखरासारखं फडफडत होतं. हे सगळं खरंच आहे यावर तिचा विश्वास बसत नव्हता. तेवढ्यात दार उघडलं आणि निशांत आत आला. त्याने दार बंद केलं आणि हळू पावलांनी चालत विभाजवळ आला. गुडघ्यावर बसून त्याने तिचा घुंगट उचलला. समोर निशांतचा हलकासा हसणारा चेहरा होता, ज्यावर फक्त शांतता आणि समाधान पसरलेलं होतं. निशांतने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यावर आपले कोमट ओठ टेकवले. विभा थरथरत्या आवाजात म्हणाली, निशांत, मला भीती वाटते. हे सगळं कुठलं तरी स्वप्न नसेल ना आणि मी अचानक जागी होईन. निशांत हसत तिच्या गालाला ओठांनी स्पर्श करत म्हणाला, जर हे स्वप्न असेल तर आपण दोघंही यात एकत्र झोपलेले राहू आणि कधीच जागे होणार नाही. पण हे स्वप्न नाही विभा, हे वास्तव आहे. आपण जगाला हरवलं आहे. विभाच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळला. निशांतने तो बोटाने अलगद पुसला आणि म्हणाला, खबरदार, आता या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले तर. आजपासून या डोळ्यात फक्त आनंदच असणार. आणि हो, एक गोष्ट सांगायची राहिलीच. विभाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. निशांतने खिशातून एक छोटीशी डबी काढली, ज्यात एक अंगठी होती. ती अंगठी विभाच्या बोटात घालत तो खोडकरपणे हसला. शेवटी मी माझ्या टीचरला आयुष्याचा सगळ्यात मोठा धडा शिकवलाच. विभाच्या ओठांवर सुंदर हसू उमटलं. तिने निशांतच्या डोळ्यात पाहत विचारलं, आणि तो धडा काय आहे मिस्टर स्टुडंट? निशांतने तिला मिठीत घेत तिच्या कानात कुजबुजत म्हणाला, तो मी करून दाखवेन. तुझ्या अस्तित्वावर माझ्या प्रेमाची मोहोर उमटवत जाईन, तेव्हा तुलाच कळेल की मी तुला किती प्रेम करतो. निशांतच्या या शब्दांवर विभा आणखी घट्ट होत त्याच्या छातीत सामावली. ऐक, तो हळूच म्हणाला, एखाद्या मुलीच्या इतकं जवळ जाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. काही चूक झाली तर सांग. हे ऐकताच विवाने त्याच्या छातीतून डोकं वर काढून त्याच्याकडे रागाने पाहिलं. तू असं बोलतोय जसा मी हा अनुभव आधीच घेतलाय. हॅलो मिस्टर, माझ्यासाठी हे पहिलंच आहे. स्वतःच्या बोलण्यावर दोघंही खडखडून हसले. प्रेमाने तो तिला सगळ्या गोष्टींपासून मुक्त करत
साईडला बंद करतो आणि तिच्या शेजारी झोपून तिला आपल्या छातीत सामावून घेतो. मनात एक विलक्षण शांतता उतरते. जणू त्याने सगळं काही मिळवलं आहे. माहितीये विभा, तो हळूच म्हणतो. प्रेमाला कुठलीही वयाची मर्यादा नसते. हा आत्म्याचा प्रवास आहे, जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुरूच राहतो. आणि आपला प्रवास तर आत्ताच सुरू झाला आहे. बाहेर चंद्र आपल्या पूर्ण तेजात चमकत होता आणि खोलीत दोन हृदय एकरूप झाली होती. सगळ्या मर्यादा तुटल्या होत्या आणि प्रेमाने प्रेमाला गाठलं होतं. तर मित्रांनो, आजची आमची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा. अशाच आणखी रोमॅन्टिक कथांसाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटू मित्रांनो एका नव्या आणि रोमॅन्टिक कथेसह. धन्यवाद.